हाय मनाली। जीत सर तुम्ही अगं काय आहेस कुठे तू? हो केसच्या तपासात थोडी बिझी होते। अच्छा मग आता कुठे? घरी निघाले। मग बस सोडतो तुला। नाही नको सर मी जाईन, तुम्हाला कशाला उगाच त्रास। अगं त्रास कसला? हा फ्रेंडशिप मध्ये नो फॉर्मॅलिटीज, प्लीज बस। बरं जीत सर, तुमच्यातल्या लेखकाने नवरा गायब झाला या केसचा काय निकाल लावला? त्या अतुल आणि सुनंदाची केस ना? हो तीच। म्हणजे मला असं वाटतं पावसकरांची रूम जरी बंद असली तरी सुनंदाच्या गावच्या घरी काहीतरी सापडेलच की, काय वाटतं? म्हणजे मी विचारणारच होतो त्या केसच्या रिझल्ट विषयी तुला। मला काय वाटतं तो सदानंद राऊत आहे ना, तोच कल्प्रिट असेल, त्याची बायको चांगली असेल, म्हणजे हा माझा अंदाज। जीत सर यू आर ग्रेट। थँक्यू। निघायचं? हो हो। रमाकांत शेठ समोर इन्स्पेक्टर साहेब काही बोलले नाही, पण त्यांचा तुला सपोर्ट। पण रजनी, काही गोष्टी तू त्यांच्यापासून का लपवल्यास? तू आधी काही गोष्टी लपवल्यास आणि नंतर त्या वेगळ्या पद्धतीने समोर आल्या, त्यामुळे तू त्यांच्या समोर खोटी ठरलीस ना? नाही मॅडम, तुमचं अगदी बरोबर आहे, पण त्यावेळेस पोलिसांसमोर मी कॉल गले ते सांगायला मला खूप लाज वाटली आणि त्याही पेक्षा जास्त भीती वाटली। मला वाटलं मी जर त्यांना तसं सांगितलं तर ते माझी तक्रारच नाही लिहून घेणार। मी समजू शकते, पण त्यानंतरही इन्स्पेक्टर साहेबांनी तुला काही विचारायला फोन केला होता, तेव्हाही तू बोलली ना? अहो मॅडम, त्यांचा फोन चालू असतानाच टीव्हीवर माझ्या बदनामीची बातमी दाखवत होते। मी खूप शॉक झाले होते त्यामुळे। इन्स्पेक्टर साहेब बोलत तर होते, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता। मला तुमची बाजू मांडण्यासाठी मी सांगतोय मॅडम, तुम्ही जर माझ्याशी बोलला नाही तर मला कसं कळेल? आणि जेव्हा मी भानावर आले तोपर्यंत फोन कट झाला होता। ठीक आहे, पण आता धीर सोडू नकोस। सीट म्हणू, तुमचा काय रिपोर्ट? मॅडम, हा मनीष फार छंदीबंदी माणूस, बाईन बाटलीचं नाद तर त्याच्या 5वीला पुजलं, आणि त्याचा बाप रमाकांत या बाबतीत त्याचाही बाप आहे। मॅडम, हे बापले चहा कॉफी प्यावी ना, तसे सतत पार्ट्या करत असतात। पुन्हा का आलात? तुम्हाला अटक करायला। काय? तुमच्या बायकोनी आणि सुनेनीच तुमच्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे। चला। ताई, त्या दुष्टाला पोलिसांकडे नेलं ना? मी चिंटूच्या गॅलरीतून पाहिलं। हो, आणि त्याला नक्की शिक्षा होणार आहे। ताई, थोडे दिवस थांब, मी मोठा झालो ना तर तुला कोणीही त्रास देणार नाही। आतापर्यंत या आशेवरच सगळं सहन करत आले ना बाळा, पण यापुढे नको सहन करूस। रजनी, अशा कितीतरी बायका आहेत ज्या असहाय्य आहे, गरीब आहे, पण म्हणून सगळ्याच जणी पैसे कमावण्यासाठी हा मार्ग नाही स्वीकारत ना। शॉर्टकटने पैसे मिळवण्याचा हा मार्ग बंद करत आहे। हे बघ, एक वेळ 4 पैसे कमी मिळाले ना तरी चालते, पण असं काम कर ज्यामुळे तू सन्मानानं जगू शकशील। आणि आम्ही आहोत ना, आम्ही तुला मदत करू चांगलं काम मिळवून देण्यासाठी। हो मॅडम, मला पटतंय तुमचं, आणि म्हणूनच यात हे काम करणार नाहीये। ताई, आता आपण आपल्या घरी जाणार ना? अस्मिता मॅडम, मी माझ्या घरी कशी जाऊ? तिथल्या लोकांना माझ्याबद्दल सगळं कळलंय, ते नाही राहू देणार मला तिथे, घरातही नाही घेणार। रजनी, तो तुझा भूतकाळ होता, आता तू नव्याने आयुष्याला सुरुवात केली आहेस ना।
तुला तिथे कोणीही काहीही बोलणार नाही. अस्मिता मॅडम, मनीष गुन्हेगार आहे हे सिद्ध झालं तरी त्यामुळे ही सभ्य ठरत नाही. आणि ही कॉलगल आहे हे तिने स्वतःच मान्य केलं. त्यामुळे आम्ही तरी तिला आमच्या वस्तीत राहू देणार नाही. हो हो राहूनच देणार नाही. हो नाही राहू देणार. 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 का नाही राहू देणार? तुम्ही सगळे इथे राहू शकता, मग ही का नाही राहू शकत? आणि इथे राहणारे सगळे सज्जन आणि पुण्यात्मे आहेत का? मला ना गंमत वाटते तुमची. तुमच्या शेजारी राहणारा माणूस भ्रष्टाचारी असेल तर ते तुम्हाला चालतं. तो काळा बाजार करणारा असेल तर तेही तुम्हाला चालतं. स्वतःच्या बायकोला मारणारा, तिला छळणारा असेल तर ते चालतं. इतकंच कशाला हिच्यासारख्या मुलींचा गैरफायदा घेणारा माणूसही तुम्हाला शेजारी म्हणून चालतो, पण ही नाही चालत. पण ही काही चोऱ्या माऱ्या करत नव्हती, कुठे भीकही मागत नव्हती. तिने जे काही केलंय ते तिने नाईलाज म्हणून केलं. तिच्या भावाला वाढवण्यासाठी, त्याला शिकवण्यासाठी सगळं करत होती ती. आणि आता तिने तो मार्ग सोडून द्यायचं ठरवलंय, चांगल्या मार्गाने जायचं ठरवलं. मग अशा वेळी तुम्ही तिला विरोध करायचा की सपोर्ट करायचा? निदान स्त्रियांनी तरी तिला सपोर्ट करा. नवरात्रीचा उत्सव आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये दुर्गा मातेचा अंश असतो असं म्हणतात. स्त्रियांमधला हा अंश उजळून निघायला हवा आणि स्त्रियांनी स्त्रियांवरचा अन्याय पेटवून द्यायला हवा. चल रेज. अस्मिता, तुला त्रास देणारा आय एम कोण आहे ते मला माहित आहे. मी तुला त्याच्यापर्यंत नेऊ शकतो. काय चालू आहे ते? काय चाललंय? एकटी मुलगी पाहून छेड काढली असणार.